आज झालेला ग्रुप बी 2024चा मुख्य परीक्षेचा पेपरचे उत्तर आपण बघणार आहे. तर मी सर्व जे पण आन्सर आहे ते चॅट जीपीटी ओके चॅट जीपीटी वरून आन्सर काढलेले. तर मी ते तुम्हाला सांगून देतोय की जेवढे पण आन्सर काढले मी चॅट जीपीटी वर सर्च करून सगळ्या क्वेश्चनचे आन्सर काढले. तर तुम्ही त्याला बघू शकता. ठीक आहे, बघा 51 सेट डी आहे माझ्याकडे, सेट डी. ओके, तर हे इंग्लिशचे प्रश्न आहेत. बघा 51 नंबरचा जो क्वेश्चन आहे, फाइंड आउट द एक्झॅक्ट मिनिंग ऑफ द गिवन वर्ड इनिव्हिटेबल. त्याचं आन्सर आहे चार नंबरचं जे ऑप्शन होतं की जे अवॉइड करता येत नाही असं. त्याच्यानंतर बघा पुढचं आहे फिल इन द ब्लँक्स. द युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका कन्सिस्ट ऑफ ऑल नॅशनॅलिटीज. ओके, उसके बाद त्याच्यानंतर आहे 53 नंबरचा प्रश्न. त्याचं उत्तर आहे की ऑल जे आहे ते नाऊन आहे. नंतर बी मध्ये जे ऑल आहे ते ॲडजेक्टिव्ह आहे. नंतर सी मध्ये जे ते ॲडवर्ब आहे आणि डी मध्ये ते प्रोनाऊन आहे. त्याच्यानंतर बघा 54 नंबरचा प्रश्न आहे. त्याच्यात सम जे यूज केलं आहे तो ॲडजेक्टिव्ह आहे. त्याच्यानंतर बघा हा प्रेपोजिशन रिलेटेड आहे, तर इथं ओव्हर हे प्रेपोजिशन वापरलं जाईल, म्हणजे 55चं 1 आहे. नंतर बघा 56चं 2 आहे. ओके, व्हेरी फ्यू काय आहे असं त्यांनी विचारलेलं की कोणत्या डिग्री वापरायचं आहे. त्याच्यानंतर बघा सिम्पल सेंटेन्स आहे, सॉरी याचं मार्क करायचं राहिलंय. तर याचं आन्सर आहे 57 नंबरचं 2. ओके, ठीक आहे. नंतर बघा 58चं 2 आहे. त्याच्यानंतर बघा पुढचं आहे 59 नंबरचा, त्याचं पण 1 नंबरचं ऑप्शन आहे. नंतर बघा 60 नंबरचा जो प्रश्न आहे त्याचा ऑप्शन 1 बरोबर आहे, पण जे ऑप्शनमध्ये दिले तो क्रमांक ऑप्शनचा डी आहे. तर बघू शकता, आणि ते ऑप्शन 1 ओके डीला. त्याच्यानंतर बघा 60 झालं. 61ला बघा काय, चूज द करेक्ट वन वर्ड सबस्टिट्यूट फॉर द फॉलोइंग. ऑप्टिमिस्ट काय होतं की ज्याचा नॅरो विचार राहता त्याला ऑप्टिमिस्ट, पेसिमिस्ट म्हणजे आशावादी. ओके, याचे रिलेट हो कॅपचा प्रश्न आहे. त्याच्यानंतर 62चं बघा, हू इट्स टू मच. ओके, हे म्हटलंय त्याला क्लुटॉन असं म्हटलंय. हा PYQ आहे, 1-2 वेळेस येऊन गेलाय. त्याच्यानंतर बघा 63 मध्ये फिगर ऑफ स्पीच आलंय आणि त्याचं आन्सर आहे 4 नंबरचं मेटाफोर. त्याच्यानंतर बघा 64 नंबरचा क्वेश्चन आहे की आउट ऑफ क्वेश्चनला काय म्हणता की फ्रेज आहे तिचं इम्पॉसिबल म्हणता, म्हणजे 64चं 2 झालं. त्याच्यानंतर बघा 65चं काय आहे, 65चं आन्सर परत 2 आहे, स्मूथ सेलिंग. त्याच्यानंतर बघा 66चं आय मॅनेज टू गेट स्लीप ऑल्दो, हे 66चं 1 आहे. त्याच्यानंतर बघा 67चं तर परत 1 आहे. त्याच्यानंतर 68चं बघा काय आहे, 68चं आर्टफुल आहे. हा PYQ आहे मित्रांनो, तुम्ही जर 0 एरर मधून बघितलं असेल कधी तर तिथला आहे. त्याच्यानंतर बघा 69चा परत 1 नंबरचा आहे, कॉल ऑफला कॅन्सल म्हटलं. ओके, त्याच्यानंतर बघा प्लेंटीला स्कारसिटी, याचा ऑपोजिट मिनिंगचा हा वर्ड आहे. ओके, प्लेंटी म्हणजे जास्त, स्कारसिटी म्हणजे खूप कमी. ओके, त्याच्यानंतर बघा 71चं एक्झॉटिक. त्याच्यानंतर याचा आन्सर आहे एक्झॉटिकचं अँटोनॉमिस विचारले, म्हणजे एक्झॉटिकच्या विरोधात काय तर इंडिजेनियस म्हणजे मूळ, आणि एक्झॉटिक म्हणजे बाहेरचे. त्याच्यानंतर बघा 72 नंबरचा क्वेश्चन आहे, त्याचं काय डी नंबरचं ऑप्शन आहे काय, डिस्पर्स डिझॉल्व. हे जे प्रेसिडेंटच्या रिलेटेड क्वेश्चन आहे की कोणती फ्रेज आहे. ओके, 72चं तर 2 आहे. त्याच्यानंतर 73चं बघा, 73चं परत 2 आहे की ओमनी प्रेझेंट, म्हणजे जो सगळीकडे प्रेझेंट असू शकतो त्याला ओमनी प्रेझेंट म्हणतं, बरोबर. त्याच्यानंतर बघा 74 आहे, 74चं 4 आहे. त्याच्यानंतर 75चं परत 4 आहे. नंतर 76चं 2 आहे. ओके, 77चं 2 आहे. त्याच्यानंतर बघा 78 नंबरचा प्रश्न आहे, त्याचा आन्सर 4 आहे. परत 79 नंबरचा क्वेश्चन आहे, त्याचं आन्सर आहे सी प्रेडिकेट. ओके, सिम्पल सेंटेन्समध्ये असं विचारलेलं आहे. ओके, ॲड 1 प्रेडिकेट. त्याचं 79चं 2 आहे. त्याच्यानंतर बघा 80चं काय आहे, 80चं परत 2 आहे. ओके, आय अनॉय हिमचं पॅसिव्ह फॉर्म विचारलेलं आहे. ओके, त्याच्यानंतर बघा पुढे 81चं 2 आहे. त्याच्यानंतर 82चं 1 आहे. नंतर 83 जे सी नंबरचं, त्याचं सी हे पॅट्रिसाइड आहे, आणि तो 83 जो आहे तो ऑप्शन नंबर 3ला प्रेझेंट आहे. त्याच्यानंतर बघा 84चा 4 आहे, जे डी नंबरचं ऑप्शन आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर 85चं काय आहे, 85चं 2 आहे, इंडिलिजिबल म्हणतात. त्याच्यानंतर 86चं बघा काय आहे, 86चं 1 आहे. त्याच्यानंतर 87चं 2 आहे. त्याच्यानंतर बघा 88चं 3 आहे. नंतर 89चं डिरेक्टली आहे, म्हणजे 3 नंबरचं ऑप्शन आहे. त्याच्यानंतर बघा परसिव्हरन्सला काय म्हणतात, नेव्हर गिव्हिंग अप. हे आन्सर चॅट जीपीटी वरून काढलेले आहे. त्याच्यानंतर पॅसेजचे आन्सर बघितले.
तर पॅसेजचे आन्सर खालीलप्रमाणे बघा एक वेळेस परत एक मिनिट. तर बघा 91चं आहे पॅसेजचे आन्सर सांगतोय मी. 91चं 4 आहे, त्याच्यानंतर 92चं 2 आहे, नंतर 93चं 3 आहे, त्याच्यानंतर 94चं 3 आहे, 95चं 1 आहे, त्याच्यानंतर 96चं 4 आहे. ओके. त्याच्यानंतर बघा 97चं काय आहे 4 आहे, त्याच्यानंतर 98चं 3 आहे, 99चं 1 आहे आणि 100चं 2. ठीक आहे. तर मित्रांनो मी 6 मिनिटांमध्ये तुम्हाला सर्व आन्सर सांगण्याचा प्रयत्न केलाय. मी सर्व आन्सर हे ChatGPT वरून काढलेले आहे. याच्यात काही बदल होऊ शकतो, तर तुम्ही तो समजून घ्या आयोगाच्या फायनल की नुसार. ठीक आहे. तर धन्यवाद.